इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम नागपुरातील APMC मार्केटमधून होणाऱ्या मिरची निर्यातीवरही झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपुरातून दुबई, इराण, टर्की आणि इतर देशांमध्ये होणारी मिरची निर्यात जी आहे ती थांबलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। निर्यात थांबली तरी दरावर फारसा परिणाम झालेला नाही, कारण की देशांतर्गत बाजारातही लाल मिरचीला सध्या चांगला दर मिळतो आहे। परंतु काही व्यापाऱ्यांना मात्र, निर्यातदारांना मात्र याचा फटका बसतोय। माझ्यासोबत देशमुख जी आहेत, लाल मिरचीचे निर्यातदार। सर, तुम्ही कुठल्या कुठल्या देशात मिरची पाठवायची? आमचे जो माल आहे दुबई जाते, कुवेत, इराण, टर्की, मेक्सिको, मिडल ईस्टमध्ये इकडे जास्त माल जाते। USA ला पण जाते माल, पण आता सध्या जो थांबलेला आहे इकडे टर्की, इराण युद्धामुळे जो थांबलेला आहे, कुवेत, दुबई, तर हे थोडं थांबलेलं आहे आता। किती माल जायचा इथनं आणि काय रेट साधारणतः असतो? आता जसं सीझनामध्ये प्रत्येक आता मुंबईवरून जास्त माल जातात, तर महिन्याचे कमीत कमी 100 कंटेनर तिकडे जायचे। यावेळेस नागपुरातून किती जात होते? नागपुरातून 20-25 कंटेनर जाते महिन्याचे लाल मिरची। लाल मिरची आता पूर्णपणे थांबली? आता पूर्ण थांबलेली आहे। त्याचा परिणाम काय झाला तुमच्यावर? काय परिणाम? परिणाम म्हणजे आता यावेळेस तर तसे मिरच्याचे जो पीक आहे ते फसल कमी असल्यामुळे 50%च फसल आहे मागच्या वर्षीपेक्षा। यावर्षी रेट मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे आणि डोमेस्टिकमध्ये पण बहुत जास्त डिमांड आहे। पावडर कंपनी वगैरे जो आहेत ना, जे पावडर कंपनी आहे आपलं जो डोमेस्टिकला लागते, तर आपलं जास्त फरक नाही पडणार, कारण की दुसऱ्या कंट्रीमध्ये चालली ना, चायना चालली, मलेशियामध्ये चालली आहे मिरची, इंडोनेशिया चाललेली आहे। तर फक्त या आखाती देशांमध्ये बंद झालेलं आहे, इराण हा इकडे बंद झालेला आहे। आता काय रेट मिळतोय? आता मिरचीचे जो रेट सुरू आहे तेजा स्टेमलेसच्या 250-260 रुपये, आणि जे म्हणजे हे मुखी तोडलेली मिरची आहे जो एक्सपोर्ट होते, आणि जो मुखीवाली जो विथ स्टेम मिरची असते दंडीदार, त्याचे रेट सुरू आहे 180 पासून 250-60 पर्यंत सुरू आहे। इराण आणि दुबई सारख्या देशांमध्ये जी मिरची निर्यात होत होती, साधारणतः महिन्याला 20 कंटेनर नागपुरातून जात होते। म्हणजे 1-2 दिवसाआड, 1.5 दिवसाआड एक कंटेनर जायचं। परंतु गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे लाल मिरचीची नागपुरातून इराण आणि आखाती देशांमध्ये, मिडल ईस्टमध्ये जी निर्यात होत होती ती थांबलेली आहे। दरावर यासाठी परिणाम नाही, कारण की डोमेस्टिक मार्केटमध्येही चांगली मागणी आहे, उत्पादन कमी आहे, त्यामुळे दर पडले नाही। परंतु परिस्थिती अशीच राहिली तर मिरच्याच्या दरावर परिणाम भविष्यात होऊ शकते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।